देशात सर्वाधिक चर्चा असते ती ईडीच्या कारवायांची आणि अटकेत असलेल्या नेत्यांची। मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा 2022 अर्थात पीएमएलए कायद्याअंतर्गत ईडी ही कारवाई करते। त्यावरच बोट ठेवत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय। काय आहे हा निर्णय, पाहूयात हा रिपोर्ट। पीएमएलए वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय। ईडी आणि इतर तपास यंत्रणांना चपराक। ईडीकडून थेट अटक करण्यावर आता बंधनं। देशात सर्वाधिक चर्चा असते ती ईडीच्या कारवायांची आणि अटकेत असलेल्या नेत्यांची। मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंध कायदा 2022 अर्थात पीएमएलए कायद्याअंतर्गत ईडी ही कारवाई करते। त्यावरच बोट ठेवत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय। जर प्रकरण विशेष न्यायालयाच्या निदर्शनात असेल तर ईडी पीएमएलए कायद्याअंतर्गत अधिकार वापरून आरोपीला अटक करू शकत नसल्याचं न्यायालयाने म्हटलंय। जर ईडीला कोठडीची आवश्यकता असेल तर तपास यंत्रणेला संबंधित न्यायालयासमोर अर्ज दाखल करावा लागेल। अर्जात कोठडीत चौकशीची कारणं नमूद करणं आवश्यक असेल। न्यायालयाचं समाधान झाल्यास ते एकदाच कोठडी देईल असं सुप्रीम कोर्टाने नमूद केलं। यासाठी आर्टिकल 21 नुसार स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकाराचा दाखला सुप्रीम कोर्टाने दिलाय। मनी लॉन्ड्रिंग कायद्याअंतर्गत दाखल केलेला खटला विशेष न्यायालयात प्रलंबित असेल किंवा त्यावर सुनावणी सुरू असेल तर त्या दरम्यान ईडी कोणालाही अटक करू शकत नाही असंही सुप्रीम कोर्टाने सांगितलंय। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेल्यांना जामिनावर बाहेर पडणं कठीण झालं होतं। यामुळेच अनेक नेते आणि इतर लोकांना अशा प्रकरणांमध्ये तुरुंगातून बाहेर येण्यास मोठा कालावधी लागत होता। मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानं मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील खटले आणि त्याभोवती रंगणारं राजकारण बदलण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।